नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 6 प्रकल्पाची सुरुवात यामध्ये आपण कालच्याच चॅप्टरमध्ये आधी बघितलेले आहे की प्रकल्पाची सुरुवात कशी करायची, त्यासाठी कोणकोणते गोष्टी आवश्यक आहे, त्याची प्रणाली कशी आहे, त्यानंतर त्यासाठी लागणारे जे काही कायदेशीर बाबी आहे त्याची पूर्तता आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे, त्यानंतर उद्योगाची नोंदणी आपल्याला कशा पद्धतीने करायचे हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेले आहे। त्यात पुढचा भाग आहे की गुंतवणूक प्रणाली किंवा भांडवल उभारणी आपल्याला करायची आहे। तर यासाठी आपल्याला भांडवल उभारणी करताना ती कारण की भांडवल गुंतवणूक ही व्यवसायाचं जे यशस्वी कडे वाटचाल चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने होईल तर ते आहे भांडवल गुंतवणुकीवर। म्हणून भांडवल गुंतवणूक हा व्यवसायासाठी प्रकल्पाची सुरुवात करताना फार महत्त्वाचा घटक हा मानला जातो। मग भांडवल उभारणी किंवा गुंतवणुकीची प्रणाली कशा पद्धतीने केली जाते, तर व्यवसाय हा व्यक्तीच्या मालकीचा असल्यास तो स्वतःची जी काही बचत आहे किंवा अन्य आपल्या आप्तेष्टांकडून नातेवाईकांकडून भांडवल गुंतवणूक केली जाते किंवा बँकांकडूनही तो वित्त सहाय्य करू शकतो। व्यवसाय जर भागीदारी तत्वावर असेल तर प्रत्येक भागीदाराने भांडवल गुंतवणुकीसाठी स्वतःचे पैसे गुंतवलेले असतात किंवा गुंतवले पाहिजेत। त्याचप्रमाणे त्याबाबतच्या व्यावहारिक अटी शर्ती यांचेही सुस्पष्ट तेथे मांडणी केली पाहिजे। जोडीला बँकेकडूनही वित्त सहाय्य व पत मिळवता येते। त्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड जर कंपनी असेल किंवा ती सुरू करायची असेल तर त्यातील सहभागी प्रत्येकाने भांडवल उभारणीत आपला वाटा उचलला पाहिजे। तसेच बँका, महावित्त यांच्याकडूनही कंपनीच्या कायद्यानुसार किंवा कंपनीच्या आकारानुसार व्यवसायाच्या स्वरूपानुसार आपल्याला वित्त सहाय्य हे प्राप्त होऊ शकतं, मिळू शकतं। पब्लिक लिमिटेड कंपनीसाठी समभाग म्हणजेच शेअर्स विक्री करून भाग भांडवल आपल्याला उभारले जाते। त्यासाठी लीगल व वाणिज्य विषयक अटींची पूर्तता करणं आवश्यक असते, अनिवार्य आहे। तसेच शेअर मार्केट अंतर्गत कंपनीचे लिस्टिंग अर्थात नोंद होणेही गरजेचे असते। या संदर्भातील सर्व बाबींची पूर्तता करण्यास मदत करणारे सल्लागार व्यावसायिक उपलब्ध असतात, त्यांची मदत आपल्याला तिथं घेता येतो। तर वेगवेगळ्या प्रकारचा जसा तुमचा व्यवसायाचा आकार असेल, स्वरूप असेल, त्या पद्धतीने आपल्याला आपलं व्यवसायामध्ये गुंतवणूक करता येते। स्वतःचा व्यवसाय असेल स्वतः गुंतवणूक करायचे, नातेवाईकांकडून किंवा बँकांकडून भागीदारी असेल तर जेवढे भागीदारी असेल त्या भागीदारांनी आपल्या गुंतवणूक केली पाहिजे आणि त्या भागीदारीतले जे काही नियम शर्ती अटी आहे त्या पाळल्या पाहिजे, त्याची पूर्तता केली पाहिजे। प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर प्रत्येक सहभागींनी भांडवल गुंतवलं पाहिजे। लिमिटेड कंपनी असेल तर त्याने शेअर विक्री करून भाग भांडवल आपल्याला तिथे उभारणी केली पाहिजे। सर्वसाधारण गुंतवणूक प्रणाली ही दोन प्रकारची असते, दीर्घ मुदतीसाठी लागणारी भांडवल गुंतवणूक व अल्प मुदतीसाठी लागणारी भांडवल गुंतवणूक। आता दीर्घ मुदतीसाठी लागणारी भांडवल गुंतवणूक त्यामध्ये प्रकल्पासाठी लागणारी जागा, इमारत व बांधकाम, यंत्रसामग्री, फर्निचर, उपकरणे, वाहने व स्थिर मालमत्तेकरिता आवश्यक असणाऱ्या भांडवलामध्ये आपल्याला दीर्घ मुदतीसाठी लागणारं भांडवल असं म्हटलेलं आहे की ज्या स्थिर वस्तू, कायमस्वरूपी वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहे, जी जागा आहे, इमारत आहे, बांधकाम, यंत्रसामग्री, फर्निचर, उपकरणे, वाहने इत्यादींसाठी लागणारा जो पैसा आहे त्याला दीर्घ मुदतीचे गुंतवणूक असं आपण तिथं म्हटलेलं आहे। मग दीर्घ मुदतीचं भांडवल उभारताना आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला ते उभारता येईल, तर शेअर्स विक्री करून प्रेफरन्स शेअर्स देणे याद्वारे भांडवल उभारता येते। कमवलेला नफा आपण पुन्हा व्यवसायामध्ये
आपली भांडवल उभारू शकतो. उद्योजकाचा स्वतःचा, कुटुंबाचा, नातेवाईक व मित्रांचा पैसा आपण तिथं लावू शकतो. खाजगी गुंतवणूकदार तसंच विविध वित्तीय संस्था, बँका यांच्याकडून दीर्घ मुदतीचे आपण कर्ज घेऊन असे भांडवल उभारणी आपल्याला तिथे करता येते. तसंच अल्प मुदतीसाठी लागणारी गुंतवणूक. मग अल्प मुदतीसाठी लागणारी गुंतवणूक म्हणजे खेळते भांडवल. मग उद्योगाच्या कच्चा माल खरेदी करणे, त्यांचा कर्मचाऱ्यांचा पगार, मजुरी, कर्जावरील व्याज, वाहतूक खर्च, जाहिरात खर्च, दैनंदिन कामकाजाचा खर्च इत्यादी दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जो पैसा लागतो, जी गुंतवणूक लागते, ती म्हणजेच अल्प मुदतीसाठी किंवा खेळते भांडवल आपण त्याला म्हणतो. मग खेळत्या भांडवलाची गरज आणि तिचं वेळापत्रक आपल्याला तज्ज्ञांच्या मदतीने नीट ठरवावं लागतं. म्हणजे त्यानुसार भांडवल आपल्याला उभारणी सहज करू शकेल. व सर्वसाधारणपणे खेळत्या भांडवल आपल्याला करण्यासाठी संचालकाकडून कर्ज घ्यावा लागतं. त्याची जर आपल्याला खेळते भांडवल उभारायचं असेल तर आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला की संचालकाकडून कर्ज घेणे, उद्योजकाचे स्वतःचे भांडवल गुंतवणे, वापरात नसलेली मालमत्ता विकून किंवा तारण ठेवून खेळते भांडवल निर्माण करणे, नफ्याचा काही भाग खेळत्या भांडवलामध्ये राखून ठेवणे, व्यापारी बँकांकडून कर्ज घेणे, अशा पद्धतीने आपल्याला खेळते भांडवल किंवा अल्प मुदतीसाठी लागणारं जे भांडवल आहे ते आपल्याला उभारता येतं. त्यानंतर आहे उद्योजकाला अर्थसहाय्य करणाऱ्या वित्तीय संस्था आणि बँका. तर उद्योजकाला अर्थसहाय्य करणाऱ्या वित्तीय संस्था कोणत्या आणि बँका कोणत्या हे आपण बघूया. सर्वप्रथम आहे राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ. तर राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ या मंडळाची स्थापना ऑक्टोबर 1945 मध्ये झाली आहे. राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना ही ऑक्टोबर 1945 मध्ये झालेली आहे. देशाच्या औद्योगिक वसाहतीमध्ये उपभोग्य वस्तू निर्माण करण्याकरिता उद्योगांपेक्षाही मूलभूत उद्योगाचं हे महत्त्व आहे. औद्योगिक विकासाकरिता आवश्यक असणाऱ्या उद्योगांची वाढ व्हावी याकरिता हे महामंडळ अस्तित्वात आले. देशातील औद्योगिक विकासाला चालना देण्याकरिता इतर उद्योगांना उपयुक्त ठरणारी यंत्रसामग्री, भांडवली माल व साधन साहित्य निर्माण करणाऱ्या उद्योगांना हे महामंडळ अर्थसहाय्य करतं. तर राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ कधी स्थापन झालं तर ऑक्टोबर 1945ला. हे महामंडळ देशातील औद्योगिक विकासाला चालना देण्याकरिता व इतर उद्योगांना उपयुक्त ठरणारी यंत्रसामग्री, भांडवली माल व साधन साहित्य निर्माण करणाऱ्या उद्योगांना अर्थसहाय्य देण्याचं कार्य करत असतं. दुसरं आहे राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळ, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन NSIC. तर राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाची स्थापना ही फेब्रुवारी 1965 मध्ये झाली आहे आणि ती भारत सरकारने केलेली आहे. उद्योजकांना लागणारी यंत्रसामग्री भाडेतत्वावर अथवा सुलभ हप्त्याने उपलब्ध करून दिली जाते. यंत्रसामग्रीच्या किमती या 20 ते 33.5% रक्कम भरून सवलतीच्या अटींवर सुलभ हप्त्याने यंत्रसामग्री आपल्याला उपलब्ध होऊ शकते. राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाची स्थापना फेब्रुवारी 1965 मध्ये भारत सरकारने केलेली आहे आणि या महामंडळाचं कार्य आहे की उद्योजकांना लागणारी जी काही यंत्रसामग्री आहे ती भाडे करारावर व सुलभ हप्त्याने दिली जाते. यंत्रसामग्रीच्या किमतीच्या 20 ते 33% रक्कम भरून सवलतीच्या अटींवर सुलभ हप्त्यांवर यंत्रसामग्री आपल्याला उपलब्ध करून देण्याचं कार्य हे भारतीय लघुउद्योग महामंडळ आपल्याला करते व त्यासाठी हे कार्य करते. त्यानंतर आहे भारतीय औद्योगिक वित्त पुरवठा महामंडळ, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया IFCI. 1 जुलै 1948 रोजी
भारतीय औद्योगिक अर्थपुरवठा महामंडळाची स्थापना करण्यात आली. भारतीय औद्योगिक वित्तपुरवठा महामंडळाची स्थापना कधी झाली तर 1 जुलै 1948 रोजी या भारतीय औद्योगिक वित्तपुरवठा महामंडळाची स्थापना करण्यात आली. या क्षेत्रात व्यापक प्रमाणावर अर्थपुरवठा करण्याचे कार्य हे महामंडळ करीत असते. त्यामध्ये मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा उद्योगांना करणे, देशातील सार्वजनिक क्षेत्र, सहकारी क्षेत्र इत्यादी उद्योगांना कर्ज पुरवठा करणे, खाणी व्यवसाय, वीज निर्मिती करणारे व्यवसाय इत्यादींना व्यापक प्रमाणामध्ये अर्थसहाय्य करण्याचं कार्य करते. खाजगी क्षेत्रात विकासाच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणे यासाठी हे महामंडळ वित्त सहाय्य करत असते. की मध्यम व दीर्घ मुदती स्वरूपाचे कर्ज पुरवठा करणे, त्या पद्धतीने खाणी व्यवसाय, वीज वगैरे यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना सुद्धा अर्थसहाय्य करण्याचं कार्यही भारतीय औद्योगिक वित्तपुरवठा महामंडळ हे करत असते. त्यानंतर आहे भारतीय औद्योगिक विकास बँक, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, त्यालाच आपण शॉर्ट फॉर्ममध्ये IDBI बँक असं म्हणतो. ही बँक 1 जुलै 1964 रोजी स्वतंत्र कायद्याने स्थापन करण्यात आली आहे. 1976 पासून केंद्र सरकारच्या अखत्यारीत स्वतंत्रपणे ही आली आहे. औद्योगिक विकासाची शासकीय धोरणे राबविणे हे या बँकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. औद्योगिक विकासाची जी काही शासकीय धोरणे आहे ते कशा पद्धतीने राबविले जातील हे या बँकेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. अविकसित व मागास विभागासाठी कार्य करणारी ही विकास बँक आहे. विकसनशील क्षेत्रात प्रकल्प स्थापन करणाऱ्या उद्योजकाला ही बँक कर्ज पुरवठा करते. उद्योगांना भांडवल उभारणीच्या कार्यात मदतसुद्धा करण्याचं कार्य करते. उद्योगधंद्यांना फेर पतपुरवठा करणे, तसेच कर्ज रोखे विक्रीस काढले तर त्या कर्ज रोख्यांची हमी घेण्याचे कार्य देखील भारतीय औद्योगिक विकास बँक ही करत असते. एकंदरीत जो काही मागासलेला भाग आहे, अविकसित भाग आहे, तिथला विकास कशा पद्धतीने होईल या दृष्टीने या बँकेचं प्रमुख कार्य आहे. त्यानंतर आहे भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळ, इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, यालाच शॉर्ट फॉर्म आहे ICICI बँक. जागतिक बँकेच्या प्रयत्नाने भारतीय औद्योगिक कर्ज पुरवठा व गुंतवणूक महामंडळाची स्थापना करण्यात आली. भारतीय प्रमंडळ कायद्यान्वये या मंडळाची स्थापना जानेवारी 1955 मध्ये झाली. ICICI बँकेची किंवा महामंडळाची स्थापना केव्हा झाली तर जानेवारी 1955 मध्ये. विशेषतः खाजगी क्षेत्रात नव्याने निर्माण होणाऱ्या प्रमंडळाला आर्थिक अर्थसहाय्य करण्यात या मंडळाचा मोठा वाटा आहे. या मंडळासाठी मग खाजगी क्षेत्रामध्ये लघु व मध्यम स्वरूपाचे उद्योग निर्माण करणे, त्यांचा विकास करणे, त्या खाजगी उद्योगांच्या आधुनिकीकरणासाठी व विस्तारासाठी कर्ज पुरवठा करणे, नवीन उद्योगांना भांडवल पुरवठा करणे, दीर्घ मुदतीच्या व मध्यम मुदतींचा कर्ज पुरवठा करणे, नवीन उद्योगांचे भाग खरेदी करून भांडवल उपलब्ध करून देणे, अशा प्रकारची कार्य ही भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळ ही करत असते. त्यानंतर भारतीय कृषी आणि ग्रामीण विकास बँका, त्यालाच आपण नाबार्ड असं म्हणतो, नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट बँक म्हणजेच नाबार्ड. ही बँक अविकसित ग्रामीण विभागांचे औद्योगिकरणासाठी व विकासासाठी कार्य करीत असते. मुख्यत्वे करून नाबार्ड ग्रामीण भागातील सहकारी बँकांना भांडवल पुरवण्याचे कार्य करते. नाबार्ड बँक ही ग्रामीण भागातील सहकारी बँकांना भांडवल पुरवण्याचं कार्य करत असते. सप्टेंबर 1985
पासून ग्रामीण भागातील जे टायनी कॉटेज विलेज इंडस्ट्रीज आहे यासाठी ती अर्थसहाय्य करू लागलेली आहे. अशा इंडस्ट्रीजसाठी मार्जिन मनी कर्ज म्हणून दिले जाते. त्यासाठी व्याजाची आकारणी केली जात नाही, मात्र इतर कर्जांवर व्याजाचा दर हा आकारला जातो व कर्ज परतफेड 10 वर्षात करावयाची असते. ग्रामीण कृषी आणि ग्रामीण विकास बँका म्हणजे ग्रामीण भागातला विकास होण्यासाठी सहकार्य नाबार्ड ही बँक ग्रामीण भागातील सहकारी बँकांना अर्थसहाय्य करण्याचं कार्य करते. मग त्यासाठी काही मार्जिन मनी म्हणून कर्ज दिलं जातं, त्यासाठी व्याज आकारले जात नाही, मात्र इतर जे काही कर्ज देते त्यासाठी बँक कर्ज आकारणी करते व त्याची मुदत ही 10 वर्षापर्यंत आपल्याला ती परतफेड करायची असते. त्यानंतर राज्य वित्तीय महामंडळ स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन SFC राज्य वित्तीय महामंडळाची स्थापना औद्योगिक धोरणाचा एक भाग म्हणून 1951 मध्ये करण्यात आली. महाराष्ट्र राज्यात देखील महावित्त राज्यातील लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना दीर्घ मुदतीचे भांडवल पुरविणे हे या महामंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. की राज्यातील लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना दीर्घ मुदतीचे कर्ज पुरवठा करण्याचं प्रमुख उद्दिष्ट राज्य वित्तीय महामंडळाचं आहे. मग लघु आणि मध्यम उद्योगांना जमीन, इमारत, यंत्रसामग्री, उपकरणे इत्यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गुंतवणूक करावी लागते. ही महामंडळे मुदत कर्ज देतात. या महामंडळांकडून कर्ज घेण्याचा फायदा म्हणजे साधारणतः 10 वर्षापर्यंत कर्जफेडीची मुदत मिळते व मुद्दल रकमेच्या परतफेडीच्या 2 वर्षाचा सुट्टी काळ म्हणून आपल्याला मिळतो. की जो कर्जफेडीची मुदत आहे आणि मुद्दल रकमेच्या जी परतफेडीचा 2 वर्षाचा काळ आहे त्यामध्ये आपल्याला सूट मिळू शकते. राज्य वित्तीय महामंडळाच्या राज्यातील प्रादेशिक गरजांनुसार अनेकविध योजना जसे सुशिक्षित बेरोजगार सहाय्य, तंत्रज्ञ सहाय्य योजना, बीज भांडवल योजना, विकास वित्त योजना इत्यादी योजना या बँकेद्वारे राज्य वित्तीय महामंडळांद्वारे आपल्याला राबविल्या जातात. याची स्थापना झालेली आहे 1951 मध्ये आणि याचा विचार करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र राज्यात महावित्त किंवा महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ या नावाने या वित्तीय महामंडळाची स्थापना 1962 मध्ये करण्यात आली. 51 मध्ये त्याची औद्योगिक धोरणाचा एक भाग म्हणून त्याचा विचार करण्यात आला व महावित्त म्हणून 1962 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली आहे. त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे लघु व मध्यम उद्योगांना दीर्घ मुदतीचं कर्ज पुरवठण्याचं प्रमुख त्यांचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर व्यापारी बँका बिझनेस ट्रेडिंग सेक्टर बँक्स. व्यापारी बँका या प्रामुख्याने व्यापारी संस्थेला कर्ज पुरवठा करत असतात. या बँका जनतेकडून ठेवींच्या स्वरूपात पैसे स्वीकारतात व ते सुरक्षित ठेवण्याची हमी देतात. या बँका जनतेकडून ठेवी स्वीकारतात आणि ते सुरक्षित ठेवण्याची हमी सुद्धा देण्याचं कार्य करतात. ठेवी म्हणून जमा झालेला हा पैसा गरजूंना कर्ज म्हणून दिला जातो. उद्योगधंदे, इतर व्यवसाय व व्यक्ती या सर्वांच्या अल्पमुदतीच्या आर्थिक गरजा व्यापारी बँका या पुरवित असतात. व्यावसायिक क्षेत्रात विविध प्रकारे खेळते भांडवल पुरवण्याचे कार्य देखील ही व्यापारी बँक करत असते. आणि शेवटी आहे राष्ट्रीयकृत बँका. ही नॅशनलाइज्ड बँक मुख्यत्वे करून राष्ट्रीयकृत बँका ह्या लघु उद्योगांना मध्यम मुदतीचे कर्ज अग्रहक्काने देतात. रक्कम किती द्यावी यावर रिझर्व्ह बँकेचे बंधनं असतात, त्यांची देखरेख असते. या बँका यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी, जागा खरेदीसाठी, रस्ते बांधणीसाठी कर्ज देतात. ही कर्जे प्रकल्प खर्चाच्या 75% इतकी असतात.
व परतफेड ही 5 ते 10 वर्षामध्ये करावी लागते. या बँकांकडे उद्योजकांना व व्यावसायिकांना खास अर्थसहाय्य आपल्याला तिथं अर्थसहाय्य कशा पद्धतीने मिळेल यासाठी योजना केलेल्या असतात. तसेच बँकांकडून खेळते भांडवल आपल्याला मिळू शकते. आता राष्ट्रीयकृत बँक आहे, तिथे जी काही रक्कम आहे, जे काही कर्ज आहे त्याच्यावर रिझर्व्ह बँकेचे बंधनं असतात, त्यावर देखरेख असते. या बँका यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी, जागा खरेदी, रस्ते बांधणीसाठी कर्ज देतात. ही कर्ज प्रकल्पाच्या खर्चाच्या 75% इतकी असतात व त्या परतफेडीचा कालावधी 5 ते 10 वर्षांमध्ये आपल्याला त्याची परतफेड ही करावी लागते. व या व्यावसायिकांना त्या खास अर्थसहाय्य करण्याचं सुद्धा कार्य करतात व वेगवेगळ्या प्रकारचे खेळते भांडवल याद्वारे आपल्याला मिळू शकते किंवा ते पुरवण्याचं कार्य राष्ट्रीयकृत बँका करतात. या इथे आपला प्रकरण 7 समाप्त होत आहे. यामध्ये आपण बघितलेले आहे की प्रकल्पाची सुरुवात कशा पद्धतीने केली पाहिजे. प्रकल्पाची सुरुवात करताना सर्वप्रथम आपल्याला त्याची प्रोसिजर समजून घ्यावी लागेल. ती प्रोसिजर समजत असताना त्यामध्ये कल्पनेचा शोध, सविस्तर संशोधन, भौतिक सुविधा कोणत्या, उद्योगाची जागा, त्याचा आराखडा, वित्तीय नियोजन कशा पद्धतीनं केलं पाहिजे, उद्योगाची नोंदणी कुठं केली पाहिजे, व्यवस्थापन व कामगारांची व्यवस्था कशी केली पाहिजे, बाजारपेठ संशोधन कसं असलं पाहिजे, या सर्व गोष्टी आपल्याला उद्योगाचे प्रोसिजरमध्ये उद्योग स्थापनेच्या प्रणालीमध्ये आपल्याला अभ्यासलेला आहे. उद्योगाची नोंदणी कोणत्या पद्धतीने केली पाहिजे, उद्योगाच्या नोंदणी करताना येण्यात येणारे जे काही माहिती आहे, उत्पादनाचं स्वरूप आहे, भांडवल रचना कशी आहे, रोजगार निर्मितीची क्षमता कशी आहे, कच्चा माल उपलब्धता कशी आहे, या सर्व बाबींची आपल्याला त्या उद्योगाची नोंदणी करताना त्या अर्जामध्ये माहिती भरायची आहे. प्रकल्पासाठी लागणारे जे काही कायदेशीर बाबी आहे त्यांची माहिती आपल्याला मिळवणं आहे. त्या पद्धतीची त्याची पूर्तता आपल्याकडून झाली पाहिजे. गुंतवणूक प्रणाली कशी आहे, दीर्घ मुदतीसाठी लागणारं भांडवल कसं उभारायचं, अल्प मुदतीसाठी लागणारं भांडवल आपल्याला कसं उपलब्ध करायचं, या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. कशा पद्धतीने आपल्याला मिळवता येईल या दृष्टीनेही आपल्याला विचार करायचा आहे. उद्योजकाला अर्थसहाय्य करणाऱ्या वित्तीय संस्था आणि बँका कोणकोणत्या आहे, त्यांचे कार्य काय आहे, त्या कधी स्थापन झालेल्या आहे, त्यांचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे, कशा पद्धतीने त्या कर्ज सुविधा उपलब्ध करून देतात, त्यांच्या योजना कोणत्या, हे आपण या चॅप्टरमध्ये अभ्यासलं आहे. धन्यवाद.